महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाने देश एकसंघ असे उद्गार ज्येष्ठ माजी सरपंच यांनी पुणे महानगरपालिका निवडणूक 2026 प्रभाग क्रमांक 1 कळस धानोरी लोहगाव अनुसूचित जाती प्रवर्ग महिला SC ॲडव्होकेट सौ विद्याताई अनिल लोखंडे यांच्या आरोग्य शिबिर महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी हे उद्गार काढले। यावेळी आपण ॲडव्होकेट सौ विद्या अनिल लोखंडे यांच्या थोडक्यात परिचय जाणून घेऊया। त्या संस्थापिका अध्यक्ष आहेत मृत्युंजय प्रतिष्ठान ट्रस्ट, त्या कायदेशीर सल्लागार महाराष्ट्र राज्य बांधकाम मजूर कल्याणकारी सेवा संस्था। त्याचप्रमाणे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या सामाजिक न्याय विभाग महिला उपाध्यक्ष पुणे शहर या पदावर गेली 5 वर्षापासून कार्यरत आहेत। गेली 35 वर्ष वकिली सेवेत, तसेच 2008 पासून म्हणजेच 18 वर्षापासून नोटरी आहेत। त्यांचे कार्यालय विश्रांतवाडी इथे आहे। तसेच 35 वर्ष लग्न झाल्यापासून त्या धानोरी इथे वास्तव्यास आहे। त्यांचे जे आजोबा आहेत कालकथित शंकर N ओरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीत स्वातंत्र्यपूर्व काळापासून बाबासाहेबांसोबत सुद्धा त्यांनी काम केलेले आहे। 1930 साली नाशिक येथे झालेल्या धर्मांतराच्या घोषणेच्या वेळी त्यांनी भिंगार येथील सदर बाजार कॅम्पमधून स्काउट पाठवले होते। त्यांचे आजोबा कालकथित शंकरराव यांनी 1944 साली रमापती फ्री स्कूलची स्थापना केली। 1946 साली जो पुणे करार झाला होता रद्द करण्यासाठी जे आंदोलन झाले होते, त्या आंदोलनामध्ये त्यांना येरवडा तुरुंगवास सुद्धा भोगावा लागला होता। आता त्या ॲडव्होकेट सौ विद्या अनिल लोखंडे प्रभाग क्रमांक 1 कळस धानोरी लोहगाव अनुसूचित जाती प्रवर्ग महिला SC राखीव या जागेवर निवडणूक लढण्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर्फे इच्छुक आहेत। दैनिक वृत्तरत्न सम्राट संपादक कालकथित बबनराव कांबळे साहेब यांच्या वृत्तपत्राने सम्राट गौरव पुरस्काराने त्यांना 2022 साली सन्मानित करण्यात आले होते। 2020 ते 21 या कोविड महामारीच्या काळात त्यांनी अनेक लोकांना स्वतः घरी जेवण बनवून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नागरिकांना अहोरात्र त्यांच्या कुटुंबियांना मदत होण्यासाठी जेवण तयार करून व घरोघरी जाऊन अन्नदान केलेले आहे। समाजाची सेवा करण्यासाठी तसेच आरोग्य शिबिर घेतले, रक्तदान शिबिर घेतले, घरामध्ये खिचडी भात तयार करून कोविड काळात त्यांनी गोरगरिबांच्या घरी पोचवले। रेशनिंग किटसुद्धा त्यांनी दिले। या लॉकडाऊनच्या काळात त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत। कोविड योद्धा या सन्मानपत्रसुद्धा त्यांना गौरवण्यात आले होते। नोडल ऑफिसर या पदावर 2020 पासून विधी सेवा प्राधिकरण जिल्हा न्यायालय शिवाजीनगर इथे सेवा देत आहेत। वडगाव शिरी या भागातून सध्या त्या निवडणुकीस इच्छुक आहेत। सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपल्या पक्षाचे जास्तीत उमेदवार निवडून आणण्यासाठी आपला पक्ष जास्त मजबूत होईल व समाजातील सर्व घटकांची सेवा करण्याची संधी मिळावी याकरता त्या निवडणुकीस सज्ज आहेत। पक्ष बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी तसेच पक्षाचे ध्येय धोरण सर्वसामान्य पोहोचवण्यासाठी त्या प्रामाणिक प्रयत्न करत आहेत। त्यांना सहकार्य लाभेल असा त्यांना विश्वास आहे आणि पुणे महानगरपालिकेतून त्या निवडणूक लढण्यास तयार असून यावेळी शरदचंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या गटातून त्या इच्छुक आहेत। आणि तसेच त्यांनी अनेक समाजोपयोगी कार्य केले आहेत। आरोग्य शिबिर भरवणे, महिलांची सेवा करणे, त्याचप्रमाणे अनेक वकिली करत असताना त्यांनी अनेक मोफत ज्या पीडित महिला आहेत अशांसाठी त्यांनी खूप मोठे कार्य केले आहे। आणि
पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी सुद्धा त्या कार्यरत आहेत. त्यांचा वारसा हा बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत आजोबांपासून त्यांचा वारसा आहे. आजोबापासून ते बाळकडू घेतले, ते आजवर ते त्याच सेवेतून जरी त्या वकिली या पेशात जरी असल्या तरीसुद्धा त्या सेवाभावातून जनतेची सेवा